बघा, ठेवायचं आणि फिरवायचं. फिरवलं की याच्यामध्ये 3 रंग दिसतात बघा. असे ठेवायचं आणि फिरवायचं, फिरवलं की रांगोळी तयार. इतकं सोपं काम केलंय. शेजारी आपल्याकडे बघेपर्यंत उठून आपण धरा. किती जोरात आपटा तुटतही नाही. लक्ष्मीची पावलं रोज सकाळी सकाळी दरवाजात काढा. ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावला पावला झटपट पटापट. वेगळं डिझाईन पाहिजे, झाकणं चेंज करा. एकदा झटका आणि असं आपटा ते आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेरपुढे काढवायचं रांगोळी तुटतही नाही. हे तुम्हाला हे संपूर्ण सेट घेतला ना, हा बघा वास्तूच्या नेट आहे, जाळ्या वगैरे आहेत, ते तुम्हाला यूज करा. त्याला काढायचं, निघालं जातं. त्याला रनिंग मॉडेलमध्ये डायरेक्टली तुम्हाला हे क्लीन करता येतं. हे झालं तुमचे सक्षमचं पार्ट. हे बाजूला ठेवून जायचं. हे अटॅचमेंट दिले 4. हे तुम्हाला झाले फ्लोअरचे पार्ट आहेत. हे मागच्या साईडला लावायचं, बटन पुश करायचं, सोडून द्यायचं. हे तुम्हाला त्याला फ्लोअर धूळ माती वगैरे उडवायला. हे जर अटॅचमेंट लावलं तर आपल्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, कीबोर्ड वगैरे आहेत, टीव्ही वगैरे आहे, हे सगळं काही तुम्हाला साफ करण्यासाठी डायरेक्टली त्याचा वापर करू शकता. 10 मिनिटं चार्जिंग तुम्ही केलं कंटिन्यू आपल्याला 1 तास याचा वापर करता येतो. 1 इयरची तुम्हाला याला वॉरंटी मिळते. हे उडतं ना सगळ्या ठिकाणी? नाही, हे सक्षम होणार ना. असं आहे का? हे लावण्यास सक्षम आहे. सक्षम आहे का? हे तुम्हाला सक्षम आहे. गाडी विंडो ट्रॅक कार गाडी वगैरे आहे, हे तुम्हाला त्याला सक्षम. याला काढायचं. हे रनिंग वॉटरमध्ये डायरेक्टली तुम्हाला हे क्लीन करता येतं. आणि ह्याच्या बॅक साईडला जर तुम्ही हे लावलं तर हे तुमचा ब्लोअर आहे. हे तुम्हाला धूळ मातीचं उडवायचं जर झालं तर तुम्हाला बॅक साईडला ब्लोअर आहे. मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं मराठमोळ्या ब्लॉग चॅनलवरती कोकणचं अमित या चॅनलवरती. तर मित्र आपण डोंबिवली ईस्ट जिमखाना या ठिकाणी आपण आहोत. लगभग 20 डिसेंबर ते 28 डिसेंबर ठिकाणी उत्सव महोत्सव चालू आहे. तर कशा प्रकारे कोणकोणते स्टॉल या उत्सव महोत्सवमध्ये आहे ते आपण आतमध्ये बघणार आहोत. तशा या ठिकाणी जायला बघायला आतमध्ये लगभग 40 रुपये एंट्री आहे. मग चला जाऊया, पहिला आपण जाऊन एंट्रीचा पास काढूया, नंतर आपण आतमध्ये जाऊया उत्सव महोत्सव बघायला 2025 डोंबिवली येतील. चला जाऊया आतमध्ये. उत्सव महोत्सवात एंट्रीसाठी लगभग 40 रुपये एंट्री आहे. चला मग आपण तिकीट घेऊया आणि आतमध्ये जाऊया. चला नवीन तिकीट घेऊया. तर मित्र आपण बघता का डोंबिवली उत्सव महोत्सवाचा आपण बघताना अशा प्रकारे शेड्यूल आहे. कोणत्या दिवशी काय लगभग 20 डिसेंबर ते 28 कालावधीमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आपण बघू शकता. अशा प्रकारे ही लिस्ट आहे. चला मग आतमध्ये जाऊया. आता आपण लगभग तिकीट काढले, चला आतमध्ये जाऊया. आपण पहिला स्टॉल बघता या ठिकाणी ना लोणच्याचा स्टॉल आपण बघताना या ठिकाणी बघा ना विविध प्रकारचे लोणचे आहेत. आंब्याचं लोणचं असेल किंवा मिरच्याचे लोणचं असेल, तसेच ना भरलेली मिरची पण असेल. अशा प्रकारे विविध प्रकारची लोणची या ठिकाणी. आता कैसा पाव दिया? 100 रुपयाला पाव. 100 रुपये पाव आपण बघू शकता. कोणतं पण घ्या लगभग 100 रुपये पाव. सुंदर सगळं छान आपण बघू शकता अशा प्रकारे. तर सगळ्या विविध प्रकारचे या ठिकाणी लोणचे आहेत आपण बघता. 100ला पाव आहे आणि बघू शकता आपण. तर मित्रांनो पुढील स्टॉप बघताना विविध प्रकारचे मुखवस या ठिकाणी आपण बघताय. विविध प्रकारचे मुखवस आहेत, तसेच चुरण पण आहे आपण बघू शकता. विविध प्रकारच्या लगभग बेल शॉप मध्ये आपण बघू शकता. तर विविध प्रकारचे आपण बघू शकता. सुंदर आणि सगळे छान आहेत आपण बघू शकता. मित्रांनो पुढील स्टॉप बघायला माई महिला बचत गृह उद्योग आपण बघायला या ठिकाणी अशा प्रकारे आगरी मसाला असेल, तर अशा प्रकारे मालवणी मसाला असेल, तसेच आपण बघता विविध प्रकारचे शेव असेल किंवा कुरड्या असतील, किंवा आपण बघताना अजून खूप कुरड्या असतील विविध प्रकारच्या, असं सगळ्या ठिकाणी भेटतं. विविध प्रकारची लोणचे तसेच जाडे पोहे पण या प्रकारे भेटतात बघू शकता आपण. लगभग 60 रुपये पॅकेट आहे अशा प्रकारे आपण बघू शकता. विविध प्रकारचे पापड या ठिकाणी भेटतात आपण बघू शकता. हिरवा पापड 130 रुपये आपण बघू शकता. विविध प्रकारचे पापड या ठिकाणी आपण बघू शकता. ट्रॉलीमध्ये कपाटावर ठेवायचं. जाळ्या नेट साफ करायला प्रयत्न. ऑइलचा स्प्रे करता ऑइल ओढता येतं तुम्हाला घरी. दोन्ही वापराय छान प्रकारे. मला अँटी स्किन मॅट आहे, डोर मॅट आहे, बाथरूम मॅट वगैरे. मला मस्किटोच्या जाळ्या, नेट, काच, फर्निचर, बाथरूमच्या टाईल्स साफ करायला स्पेशल वायपर. पुढील स्टॉल आहे झटपट पटापट रांगोळी काढा अशा प्रकारे. चला बघूया काय भेटतं बघा. आपल्या हातून पुण्य कर्म घडून देतात. पायाखाली आणि बाबा कुठले 3 दिवस होतं ते माहिती नाही.
हे स्वस्तिक घरामध्ये तुम्ही काय करता, पहिलं घर बनवल्यावर गाडी घेतली, काय घेतलं, काय करता, स्वस्तिक करता. का तिथं वास्तूला काय होऊ नये हे घरात रोज काढा. घराच्या कोणाला काही होत नाही. इतकं वेळ हाताने काढता कधी येणार नाही. ठेवायचं आणि फिरवायचं, रांगोळी तयार आहे ना. सोपं, बसायचं नाही. पाय, मान, कंबर, गुडघे काही दुखणार नाही. याच्यामध्ये काय करायचं, उलटं करायचं, कलर भरायचे आतमध्ये का बाहेर वेगळे वेगळे कलर टाकायचे नाही. चाळी फक्त अशी वरच्यावर ठेवायची आणि फक्त ते लॉक करायचं. फक्त ठेवलं, फिरवलं, रंग आले. फक्त ठेवलं, फिरव बेबी, फिरव. आता बेबीला पण रांगोळी काढता येईल आहे की नाही, आणि बेबीच्या बाबांनाही रांगोळी काढता येईल आहे ना. सोपं, बसायचंच नाही. याच्यापेक्षा बघा, ठेवायचं आणि फिरवायचं. फिरवलं की याच्यामध्ये 3 रंग दिसतात बघा. असे ठेवायचं आणि फिरवायचं. फिरवलं की रांगोळी तयार. इतकं सोपं काम केलंय. शेजारी आपल्याकडे बघेपर्यंत उठून आपण घरात याला मोठं करायचं असेल ना, जगात 5 सेकंदात रांगोळी कोणीच काढली नाही. तुम्ही काढू शकता. कशी, हे बघा, याच्या आजूबाजू करा. चालेल, मोठी रांगोळी 5 सेकंदाच्या आत चालेल. रांगोळी एक एक दिवा ठेवा. लोक विचारायला येतील, घराच्या बाहेर लांब लावतील फोटो काढण्यासाठी. आपलं नाही, रांगोळी करा. आपण काय करतो, असं करतो, असं करतो. रांगोळी का मग सांडते जास्त ना. एकदा झटका असाच हात ठेवा. हात उलटा करायचा नाही. किती जोरात आपटा तुटतही नाही. लक्ष्मीची पावलं रोज सकाळी सकाळी दरवाजात काढा. ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावला पावलाने झटपट पटापट. वेगळं डिझाईन पाहिजे, झाकणं चेंज करा. एकदा झटका आणि असंच आपटा. ते आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेरपुढे काढवायचं. रांगोळी तुटतही नाही. हे तुम्हाला हे संपूर्ण सेट घेतला ना, हा बघा, हे 2 डबे 7 झाडा फ्री आहेत. हे 2 डबे 7 झाडा फ्री आहेत. हे 2 डबे 4 डिझाईन त्याच्याबरोबर आहे. हा 1300 रुपयाला मिळणार फक्त. त्याच्याबरोबर 10 रंग पण देतो मी फ्री. त्याच्यावर पिशवी गॅस पण देतो मी फ्री. असे पूर्ण सेट 1300, 2000चा सेट 1300 रुपये. पट्टी त्याला कसं काढायचं, एका हाताने दाबून पकडा, एका हाताने फक्त अशी रांगोळी काढून घ्या. ही बघा, ही झाली रांगोळी. इथं कलर कसे भरायचे कोणाला माहिती नाही. इथं कलर भरायचे असे वेगळे वेगळे. हे बघा, एक कलर गेला, हा दुसरा कलर टाकला, हा तिसरा कलर केला. असे वेगवेगळे कलर टाकल्यानंतर रांगोळी बघा कशी दिसते. यावरती काहीतरी वेगळं बघा, 2 डॉट आहेत. त्या टिपक्यानं टिपके असे ठेवले, वाढवता येईल. टिपक्यानं पुन्हा असे टिपके ठेवले, पुन्हा रांगोळी आपल्याला दिसते. मग पुन्हा काय करा, लाईट कलर, खाली डार्क कलर केलं, वरती लाईट कलर फक्त असं फिरवायचे. एक कलर केला, एकच कलर, डबल कलर केला, डबल कलर. ही झाली रांगोळी तयार. किती सोपं झालं. लोक तुम्हाला हेच विचारतील, अहो कलर कसे भरले, सांगायचं. हे बघा, या असं ठेवायचं. आता असं कलर करायचं असेल ना, हे बघा, या असं कलर करा. एक डबी 60 रुपयाला दुकानात मिळते बाहेर. माझ्याकडे 100ला 4 आहे. तर आम्ही स्वतः बनवत होते म्हणून. हे बघा, हे असं ठेवलं. याच्यात काय करायचं, विजिटिंग कार्डने चिमुडवर रांगोळी टाकून विजिटिंग कार्डने फक्त असं खेचायचं. झाली रांगोळी तयार. इतकं क्लिअरिटी हाताने कधी काढता येणार नाही. हे बघा, पटापट घ्या, नंतर मिळत नाही, संपून बंगाल उत्सव महोत्सवमध्ये आपल्या रांगोळी स्टॉलची पूर्ण मुंबईभर महाराष्ट्रभर चर्चा आहे. तर काय सांगाल आपण आपल्या स्टॉलबद्दल. काहीतरी नवीन बघायला पण मिळतं आणि विकत घ्यायलाही मिळतं. अच्छा, झटपट रांगोळ्या काढा. अच्छा, झटपट आपल्याला उठवू शकता. 2-2 अच्छा. तास लावायची गरज नाही रांगोळी काढायला. आता अच्छा, झटपट बघा, ठेवायचं आणि फिरवायचं, रंग आले, ठेवायचं आणि फिरवायचं, झाली रांगोळी तयार. अच्छा. इतक्या सेकंदात रांगोळी काढता येईल. अच्छा, अशी लहान मोठ्या साईज मध्ये आपल्याकडे रांगोळ्या आलेल्या आहेत. त्या अच्छा. अशा पट्ट्या आहेत. अच्छा, त्या उंबळ्यात काढायला पण पट्ट्या आहेत. कलर अच्छा. करून आपल्याला पट्टी काढता येईल. ओके. अशा शास्त्राच्या रांगोळ्या आहेत माझ्याकडे. ओके ओके ओके. असं भरपूर काय वस्तू आहे. अच्छा. एकदा डोंबिवली उत्सवाला भेट द्या. मला प्रत्यक्ष मी तुम्हाला शिकवणार ते कशी रांगोळी काढतात. पटकन घ्यायला या, लवकर लवकर या, माल संपत आहे. पटकन. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. दीपक मॅजिकल रांगोळी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, आपण बघू शकता. 9082673461 हा कॉन्टॅक्ट नंबर दादांचा. या शॉपला आपण नक्की व्हिजिट करा. पुढील स्टॉल आदित्य फूड, आपला कोकणाचा स्टॉल आहे. तर दादाने विचार, दादा कशा प्रकारे काय काय स्टॉल आपल्या, काय सांगाल. सर्व 19 प्रकारचे मसाले आहेत. अच्छा, एकावर एक फ्री आहेत. अच्छा अच्छा अच्छा. पण सगळे अशा प्रकारे. ओके, छान. आपण खजूर आहे, खजूर बघाल, आपण जे लाडू असतील तर विविध प्रकारचे एकावर एक फ्री आपण बघू शकता. अजून लगभग 5 ते 6 दिवस महोत्सव आहे. तर आपण दादाच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. चला अजून पुढे जाऊया. पण पुढील स्टॉल बघा ना, ज्वेलरीचा स्टॉल आहे. या ठिकाणी बघा ना, आपण विविध प्रकारचे मंगळसूत्र आहे, वेगवेगळ्या कलेक्शनमध्ये सुंदर आणि छान आहेत.
जसे आपण बघायला ते गळ्यातले हार पण या ठिकाणी, तसे आपण बघताय बांगड्या असतील, कानातले झुमके असतील किंवा छोटे झुमके असतील किंवा छोटे कानातले असतील किंवा हातातले पैंजण असेल, आपण बघताना विविध प्रकारचे कलेक्शन या ठिकाणी सुंदर आहे, सगळं छान आहे. असे कानातले छोटे झुमके पण आपण बघताय, खूप छान आहे, सुंदर आहे. ते पण ना योग्य दरामध्ये आपण बघताय. मित्रांनो पुढील स्टॉल कार्तिक गृह उद्योग. आपण बघायला या ठिकाणी विविध प्रकारचे पापडचं आपण बघताना अशा प्रकारे 100 रुपयाला अर्धा किलो 200 रुपये. किती प्रकारचे पापडचं आहे? गार्लिक पापड, नाचणी मक्का आहे, गार्लिक आहे, पोहा पापड आहे, जीरा राईस आहे, मसाला राईस आहे, चीज बटाटा आहे. ओके. पापड घ्या. अशा प्रकारचे विविध प्रकारचे पापडचं आपण बघू शकता आणि आपण या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे पॅकेटमध्ये पॅकिंग पण आपण बघू शकता. पुढील स्टॉल आहे सिद्धिविनायक स्टडी स्टेबल. चला आतमध्ये जाऊन बघूया काय काय बघायला भेटतं. हे उडतं ना सगळ्या ठिकाणी. हे सक्षम होणार ना असं आहे का? हे लावलं सक्षम आहे. ते सक्षम आहे का? हे तुम्हाला सक्षम आहे ना. स्टार्टिंग विंडो ट्रॅक कार गाडी वगैरे आहे हे तुम्हाला त्याला सक्षम याला काढायचं. हे रनिंग वॉटरमध्ये डायरेक्टली तुम्हाला हे क्लीन करता येतं. आणि ह्याच्या बॅक साईडला जर तुम्ही हे लावलं तर हे तुमचं ब्लोअर आहे. म्हणजे हे तुम्हाला धूळ माती जर उडवायचं जर झालं तर तुम्हाला बॅक साईडला ब्लोअर आहे. हे बॅक साईड आहे, हे फ्रंट साईड आहे. दोन्ही बाजूने तुम्हाला वापर करता येतो. फिटिंग बॅग 200 रुपये. ऑटोमॅटिक बंद होतं. काढून शेक घ्या, 1 तास तुम्हाला ते गरम राहतं. पाण्याखाली पाठीखाली कमरेखाली डायरेक्टली ठेवायचं, यूज करायचं. अशा प्रकारचे ना मॅट्स आपण बघू शकता. विविध खूप छान आणि विविध प्रकारचे मॅट्स आहेत. लगभग एक मॅट घेतला 200 रुपयाला. आणि आपण 2 जर घ्याल तर बघाल तर 300 रुपयाला. अशा प्रकारे बघाल ना आपण विविध प्रकारचं कलेक्शन आहे, खूप छान आणि सुंदर आहे. खूप वेगळ्या ठिकाणी असे पण आहेत. बघा आपण लगभग एक बघ घ्या तर 200 रुपये आणि 2 घ्या तर 300 रुपये. म्हणजे खूप छान आणि सुंदर आहे, आपण बघू शकता. पाचपुडीच्या नेट आहेत, जाळ्या वगैरे आहेत, ते तुम्हाला यूज करा. त्याला काढायचं, निघालं जातं. त्याला रनिंग वॉटरमध्ये डायरेक्टली तुम्हाला हे क्लीन करता येतं. हे झालं तुमचे सक्षमचं पार्ट. हे बाजूला ठेवून जायचं. हे अटॅचमेंट दिले 4. हे तुम्हाला झाले ब्लोअरचे पार्ट आहेत. हे मागच्या साईडला लावायचं, बटन पुश करायचं, सोडून द्यायचं. हे तुम्हाला त्याला फ्लोअर धूळ माती वगैरे उडवायला. हे जर अटॅचमेंट लावलं तर आपल्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, कीबोर्ड वगैरे आहेत, टीव्ही वगैरे आहे, हे सगळं काही तुम्हाला साफ करण्यासाठी डायरेक्टली त्याचा वापर करू शकता. 10 मिनिटं चार्जिंग तुम्ही केलं कंटिन्यू आपल्याला 1 तास याचा वापर करता येतो. 1 इयरची तुम्हाला याला वॉरंटी मिळते. आणि ह्याच्यापेक्षा तुम्हाला हेवी पॉवरचं पाहिजे तर हे वाला ह्याच्यापेक्षा तुम्हाला हेवी पॉवरचं येणार. हे 10 मिनिटामध्ये 2 तास चालणार. हे तुम्हाला हेवी पॉवरचं आहे. आता ते आपल्याला 800ला येतं, ते आपल्याला 1200 रुपयाला येतं. आपला डिस्काउंट रेट आहे 800 आणि 1200. त्यामुळे तुम्हाला पण अटॅचमेंट येणार सगळं. 6 अटॅचमेंट आहे. कमीवाला पाहिजे तर 400वाला आहे. हे 10 मिनिटामध्ये फक्त 10 मिनिटात चालतं. लक्ष्मी एंटरप्राइज. चला बघूया काय काय भेटतं. ठिकाणी पाण्याचं स्टॉल आहे, आपण बघूया. हे कमी केल्यामुळे डोसा चपाती परोठे पॅटीस सगळ्यासाठी वापरतात. हे ट्रायप्लायमध्ये हनी मसाले कुठले जातात 1800, 2200 आणि 2600. सगळं भेटतं, आपण बघू शकता. तो 2200 रुपये. सगळं छान आणि सुंदर आहे. आपण बघू शकता सगळं काय वस्तू या ठिकाणी भेटतात. आपण बघू शकता पालपाडा असतील किंवा अशा प्रकारे खलबत्ता असेल किंवा पापड पुढे भिडायचे बघता. मित्रांनो पुढील स्टॉल आहे परंपरा मसाले. आपण बघू शकता या ठिकाणी विविध प्रकारचे मसाले असो, चिकन मसाला असो, मटन मसाला असो, मालवणी मसाला असे विविध प्रकारचे मसाले ना पॅकेजमध्ये आपण बघू शकता. सुंदर आणि छान आहे. आपण 7 ते 8 महिने मसाले वापरू शकता. अशा प्रकारे मसाले व्हेजचे पण मसाले या ठिकाणी आहेत, भाज्यांचे आपण बघू शकतो. मित्रांनो पुढील स्टॉल बघायला आपण केरळचा हलवा. या ठिकाणी बघायला विविध प्रकारचे हलव्याचे टाईप्स आहेत, आपण बघताय या ठिकाणी अशा प्रकारे ड्रायफ्रूट किंवा बघू शकता आपण या ठिकाणी ना वेफर्स आहेत, बिस्किट आहेत, अशा विविध प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आहेत, आपण बघू शकता. अशा प्रकारे आहेत ना, अशा प्रकारे वेफर आहेत, फणसाचे किंवा ह्याचे वेफर्स आहेत, बघू शकतो आपण. त्यात चकलीचे पण विविध प्रकारचे थोडेसं हलवा आहे, तसेच चिवडा आहे, विविध प्रकारचे ना थोडेसं ठिकाणी होतात. ते पण योग्य आणि उत्तम दरामध्ये बघता आपण. प्रकारचे हलवा या ठिकाणी. आता कैसा पाव आहे हलवा? हलवा 250 का पाव है सर. 250चा पाव रहेगा, खजूर का रहेगा, अच्छा, गेहूं बनाना का रहेगा और ड्राई फ्रूट और फ्रूट मिक्स रहेगा. अच्छा अच्छा. मग बघू शकता आपण छान आणि सुंदर आहे. गुरुकृपा खरवस आपण बघू शकता या ठिकाणी ना अशा प्रकारे
साखरेचा पण खरवस आणि गुळांचा पण खरवस आहे. ताजा खरवस नॅचरल चिकाचा घरगुती खरवस आहे. होममेड ताजा खरवस. त्या साखरेचा कसा आहे? साखरेचा 120, गुळाचा 150. अच्छा थँक्यू. अशा प्रकारे नॅचरल चिकापासून हा साखरेचा आहे का? हो. ओके. आणि हा अशा प्रकारे गुळाचा आहे. ओके थँक्यू सर सो मच. बघा ना टी शर्टचा स्टॉल आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे टॅग असलेले टी शर्ट आपण बघू शकता. लगभग छान आहे, सुंदर आहे. स्लोगन असलेले पण टी शर्ट आहे. लगभग 250 रुपये 400 रुपये टी शर्ट आहे आपण बघू शकता. विविध प्रकारचे स्लोगन्स आहेत आपण बघता या ठिकाणी. अशा प्रकारे स्लोगन आहेत. लगभग 250 रुपये, छोट्या 250 रुपये आणि मोठ्यात मोठ्या 450 रुपये अशा प्रकारे या ठिकाणी आहे. लगभग ना फ्रेमचा स्टॉल्स आहे. विविध प्रकारच्या फ्रेम्स आपण समजू शकता. स्वामींची फ्रेम असेल, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम्स असेल. प्रकारच्या फ्रेम्स या ठिकाणी लगभग आपण बघताय. छान आहे, सुंदर आहे. तशाच विविध प्रकारच्या मूर्त्या पण आहेत. स्वामींची मूर्ती रत्न आपण बघा ना विविध प्रकारचे ना अशा प्रकारे ना आपण विविध प्रकारचे लाडू आहेत, तसेच कोकम आहे, तसेच झाड पोहे आहेत, तसेच मालवणी खाजा आहेत, तसेच काजू पण आपण बघता. विविध प्रकार सगळ्या ठिकाणी छान आणि सुंदर आहे आपण बघता. तसे कोकम पण आहे. ऑल स्टेलचा स्टॉल्स आहे आपण बघताना. अशा प्रकारच्या चाप असतील केसातले आपण बघताय 10 रुपये. अशा प्रकारे पण असतील 10 रुपये. अशा प्रकारे पण 10 रुपये. अशा प्रकारे पण आहेत आपण बघताना. खूप छान आणि सुंदर आहे 10 रुपये. तसेच अशा प्रकारे पण आहेत लगभग बघता आपण 10 रुपये. छान आणि सुंदर आहे. तसेच ह्या टाईप रिंग टाईप आहे लगभग 10 रुपये. तसेच असे पण चाप आहेत खूप नाईस आणि युनिक आपण बघताना. छान आणि सुंदर आहे अशा प्रकारे. किंवा अशा प्रकारे रिंग्स पण आपण बघता लगभग 10 रुपयाला. खूप छान आणि सुंदर आहे. तसेच ह्या चेन्स पण आपण बघताना लगभग 10 रुपयाला. खूप छान आणि सुंदर. अशा प्रकारे पण चेन्स आपण बघताय खूप छान आहे. अशा प्रकारे लॉकेट आपण बघताना लगभग 10 रुपयाला. खूप छान आहे. तसेच रुमाल्स आहेत 10 रुपये. खूप छान आहे, सुंदर. तशा बेबी टाईप आपल्या केसातल्या रिंग पण आहेत. किंवा अशा प्रकारे कानातले पण आपण बघताना लगभग 10 रुपये. युनिक प्रकारचे कानातले आपण बघताना अशा प्रकारे पण आहेत लगभग 10 रुपये. या ठिकाणी सगळं काही घ्या 10 रुपये अशा प्रकारे आहे. त्या प्रकारे अशा प्रकारे पण रिंगा पण आपण बघताना लगभग 10 रुपयाला. तसेच हार्ट टाईप अशा प्रकारे पण आहे. किती छान आणि सुंदर आहे आपण बघता. तर किचन पण आपण बघतो छान आणि सुंदर युनिक आहेत अशा प्रकारे पण आहेत. लगभग बघा ना 10 रुपयाला. खूप छान आणि सुंदर आहेत अशा प्रकारे पण आपण बघा 10 रुपयाला. छान आणि सुंदर आपण बघता. अशा प्रकारे कंगवे पण लगभग 10 रुपये. विविध प्रकारचे आपण बघताना लगभग 10 रुपये अशा प्रकारे आहेत. खूप छान आणि सुंदर आहेत. तसे हे लब्बर्स आपण बघताय लगभग ना 3-6 पीस आहेत लगभग 10 रुपयाला अशा प्रकारे. विविध प्रकारचे आहेत आपण बघतो. 6 पीस येणार आपल्याला लगभग 10 रुपयाला. लगभग एक किचन आहे खूप छान आणि सुंदर आहे 10 रुपयाला. अशा प्रकारे पण किचन आहे 10 रुपयाला. अशा प्रकारे पण किचन आपण बघतोय 10 रुपयाला. अशा प्रकारे पण 10 रुपयाला. तसेच ना या ठिकाणी कानातले बघताना विविध प्रकारचे आहेत लगभग 10 रुपयाला. खूप छान आणि सुंदर आहेत ना अशा प्रकारे. छोटे पण आहे जोडी लगभग बघाल ना त्या ठिकाणी 10 रुपयाला. अशा प्रकारे पण आहे 10 रुपयाला. हे थोडी युनिक आहेत. हे पण 10 रुपये अशा प्रकारे पण आहेत लगभग 10 रुपये. 2 जोड आहेत अशा प्रकारे. सगळं काही आपण बघाल ना या ठिकाणी लगभग 10 रुपये. काही घ्या, कानातल्या पिनं असतील काही घ्या आपण लगभग 10 रुपये. अशा प्रकारच्या वेण्या आहेत प्लास्टिकच्या बघा 100ला. आपण खूप छान आणि सुंदर आहे अशा प्रकारे बघाल ना आपण. खूप छान आणि सुंदर आहे लगभग 140ला आपण बघता. खूप छान विविध प्रकारचं कलेक्शन आहे वेण्यांचं. प्लास्टिकच्या वेण्या 100 आणि 150 रुपयाला आपण बघू शकता. अशा प्रकारे चापामध्ये फुलं आपण बघू शकता लगभग 50 रुपये. अशा प्रकारे विविध गुलाबामध्ये असेल, गुलाबामध्ये पण अशा प्रकारे 50 रुपये. तसं अशा प्रकारे ह्या टाईपमध्ये पण आहे आपण बघाल ना 50 रुपये. खूप आणि छान आणि सुंदर आहे. तसेच अशा प्रकारे पण आपण बघताना लगभग 50 रुपये. चापामध्ये फुल आहे आपण बघू शकता. हे थोडं युनिक आहे लगभग. हे पण 50 रुपये. अशा प्रकारे विविध प्रकारची फुलं आहेत लगभग 50 रुपये. खूप छान आणि सुंदर आहे. झोन आहे, फूड झोन आहे. चला आतमध्ये काय काय खायला भेटतं ना, चला आतमध्ये बघूया. पहिला स्टॉल आहे दिल्ली मसाला पापड. आपण याला बघतो माशा अशा प्रकारे ना विविध प्रकारचे मोठे पापड आहेत आपण बघू शकता. तसेच दाबेली आहे, मंचुरियन आहे, तसेच नूडल्स आहे. अशा विविध प्रकारचे आपण बघू शकता अशा प्रकारे सगळ्या. तर अशा प्रकारे मंचुरियन, व्हेज, नूडल्स अशा प्रकारे ना लगभग 100 रुपये प्लेट आहे अशा प्रकारे आपण बघू शकता. दाबेली बघायला ना आपण लगभग 30 रुपयाला अशा प्रकारे. अस्सल पुणे चढाल ओळी मिसळ आपण बघताना या ठिकाणी विविध प्रकारचे मिसळ आहे. मटकी मिसळ आहे, ओली मिसळ आहे, तसेच दहीपुरी आहे, पापड चाट आहे, रगडा पॅटीस आहे. अशा विविध प्रकारच्या मिसळ किंवा आपण मिसळ भेटते या ठिकाणी बघू शकता. किंवा भेळ भेटते अशा प्रकारे. किंवा आपण बघतो पाणीपुरी पण अशा प्रकारे भेटते अशा प्रकारे. सगळं काय या ठिकाणी मिसळ भेळ सगळं भेटतं या ठिकाणी.
इथं पुढे स्टॉल आहे खानदेशी खाद्य संस्कृती. आपण बघताना या ठिकाणी असं पूर्णाचा मांड असेल लगभग ना 150 रुपये. तसेच शेगाव कचोरी आपण बघताना लगभग 50 रुपये 2 नग. तसेच थालीपीठ असेल किंवा ठेचा असेल किंवा अशा प्रकारे बघताना आपण 200 रुपये अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी भेटतं. खानदेशी पदार्थ भेटतो आपण बघू शकता या ठिकाणी. उत्सव महोत्सव आपण मित्रांनो बघताना तर खाद्यपदार्थाच्या ठिकाणी डिपार्टमेंट आहे किंवा आपण बघा सगळे या ठिकाणी शॉप्स आहेत. अशा प्रकारे उत्तम प्रकारे बसून खाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली. आपण कुठल्याही स्टॉल घेऊ शकता. अशा प्रकारे बाजूला सगळे स्टॉल्स आहेत. आपण बघताय आयकवीरा हॉटेल्स असेल, हॉटेल परिजत असेल किंवा आगरी कट्टा हॉटेल्स असेल. आपण सुंदर अशी मेजवानी या ठिकाणी बसून खाऊ शकता. अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. पुढे स्टॉल पाण्याचा आपण बघाल ना बनारसी पान असेल लगभग 20 रुपये. तसेच कलकत्ता पान असेल आपण बघताय तर 30 रुपये. तसेच बंगाली पान असेल लगभग 40 रुपये. स्पेशल पान असेल लगभग 40 रुपये. चॉकलेट पान असेल लगभग 30 रुपये. तसेच फायर पान असेल लगभग 50 रुपये. असे विविध प्रकारचे पानाचे व्हरायटीज या ठिकाणी आपण बघू शकता. ते पण उत्तम आणि वाजवी दरामध्ये आपण बघताय. मित्रांनो हा आहे डोंबिवली उत्सव महोत्सव 2025. या ठिकाणी आपण बघाल ना भव्य दिवस असे लगभग 30 ते 40 स्टॉल आहेत. अशा प्रकारे विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत. खाद्य स्टॉल्स असतील किंवा ज्वेलरीचे स्टॉल्स असतील किंवा कपड्याचे स्टॉल असतील किंवा विविध प्रकारचे मुकोसे असतील. तसेच विविध प्रकारचे मसाल्याचे स्टॉल्स असतील. असे विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी आहे. लगभग 28 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालू असणार आहे. तर आपण या ठिकाणी नक्की यावं आणि या महोत्सवाचा फायदा घ्यावा. तर आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.